इचलकरंजीतील शांतीनगरमधील एका स्मशानभूमीमध्ये एका युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले। प्रशांत भैरू कुराडे, वय वर्ष 25, इंदिरानगर, गल्ली नंबर 3 असे त्याचे नाव आहे। तो प्रोसेस कामगार आहे। मृतदेह दगडाने ठेचून पुन्हा मृतदेहावर मोठमोठे दगड व सिमेंटचे तुकडे ठेवण्यात आले होते। खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही। हल्लेखोरांचा शोध घेण्याचं काम गावभाग पोलिसांकडून सुरू आहे। खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडली आहे। शांतीनगर परिसरात कत्तलखान्याजवळ स्मशानभूमीमध्ये एका युवकाचा मृतदेह पडल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथकाने धाव घेतली। दगड तसेच सिमेंट काँक्रीटच्या तुकड्याने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले। मृतदेह लपवण्यासाठी मृतदेहावर मोठे दगड व सिमेंटचे तुकडे, खांब याच्या थराच टाकण्यात आला होता। रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान होते। मात्र प्रशांतचा खून कोणत्या कारणातून झाला याची स्पष्टता होऊ शकलेली नाही। घटनास्थळी उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळी नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले असून ते जप्त करण्यात आले आहे। इंदिरा गांधी इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्यात आली। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।